दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले सध्या बोलतायत, आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. होतो नागपूरला म्हणाय, पण नक्कीच एक नवीन जबाबदारी आहे आणि काम करण्याची संधी आज भाजपच्या माध्यमातून मिळाली आहे, देवेंद्रजींच्या माध्यमातून मिळाली आहे आणि म्हणजे जबाबदाऱ्या वाढल्यात असं म्हणावं लागेल. त्याचं थोडं हे आहेच किंवा काम आपल्याला प्रभावीपणे अजून करायला लागणार आहे आणि नक्कीच प्रयत्न प्रामाणिकपणे मी करीन एवढं नक्की सांगू इच्छितो. विरोधकांकडून सभागृहामध्ये काही कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न मांडले जाणार आहेत. परभणीचा प्रसंग असेल, बीडचा प्रसंग असेल किंवा मुंबईतली बस दुर्घटना असेल, काय सांगाल या विरोधकांच्या प्रश्नांची? नाही, कायदा सुव्यवस्थेबाबतीत मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी नेहमीच कुठल्याही गोष्टीला म्हणजे असं बगल देणं किंवा माफ करण्याचे हे नाही. जिथं योग्य न्याय झाला पाहिजे तिथं तो होतोच आणि नक्कीच आज देवेंद्रजींच्या माध्यमातून ह्या ज्या काही दुर्दैवी घटना सगळ्या घडल्यात म्हणजे आपण ज्या आता म्हणल्या त्याच्यावर कडक कार्यवाही नक्की होईल आणि परत अशा घटना असे घटना प्रसंग होऊ नयेत या दृष्टीनं नक्कीच देवेंद्रजी म्हणजे एक खबरदारी म्हणा किंवा एक उदाहरण त्यानं नक्की निर्माण करतात. मंत्री शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत आहेत. सर, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिला दिवस आहे, काय सांगाल? पहिला दिवस आहे बरोबर, पण शेवटी आमदार म्हणून मी काम केलेलं जाता 5वी टर्म आहे, त्यामुळे असं आता जबाबदारी फक्त नक्कीच वाढली आहे एवढंच आहे. त्यामुळं नागपूरला याआधी पण अधिवेशनाला येतच होतो मी, फक्त आता मंत्री म्हणून भाजपनं देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आहे ती वाढली आहे आणि थोडं आता जबाबदारीचं जे काम आहे ते प्रभावीपणे करणं आणि ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं हे नक्कीच मला करायला लागेल. पहिल्या दिवशीच विरोधक आक्रमक होणार आहे. परभणीत जी काही घटना घडलेली आहे त्याचा निषेध म्हणून विरोधक आक्रमक होतील. नाही, कायदा सुव्यवस्थेच्या ज्या घटना झाल्यात परभणीची असेल किंवा इतर ज्या काही तर मला नक्कीच खात्री की याआधी पण मुख्यमंत्री महोदयांनी दाखवून दिले की कुठेही कायदा सुव्यवस्थेला कोणी गालबोट लावत असेल किंवा कोण त्याला तडा जाऊन देत असेल तर त्याला माफ करायचं नाही. त्याच्यावर जी असेल ती कठोर कार्यवाही व्हावी ही त्यांची भूमिका राहील. शेवटचा प्रश्न, तुम्ही मंत्री म्हणून आज समोर बसणार आहात, मात्र समोरची विरोधकांची संख्या अतिशय कमी असणार आहे. विरोधी पक्षनेता सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही सध्या. आता ते टेक्निकल विषय आहे, आता ह्याच्यावर मुख्यमंत्री महोदय आणि अध्यक्षच निर्णय घेतील. पाहतोय हा टेक्निकल विषय आहे. मुख्यमंत्री आणि अध्यक्ष याच्यावरती निर्णय घेतील असं शिवेंद्रराजे भोसले यांना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन दीपेश महाजन, सराज सोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.